हाय फ्रेंड्स, तर वैशालीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत चिकन कटलेट। तर तुम्हाला पण खायचे आहेत का असे चांगले चमचमीत स्पायसी अँड ज्युसी चिकन कटलेट? चला तर मग आपण चिकन कटलेट्स बनवायला सुरुवात करूया। हे आपण पावशेर चिकन घेतलेले आहे किमा करून, ते आपण हे वाटीत काढून घेऊया काचेच्या बाउलमध्ये। त्यामध्ये आपण हे मसाले टाकूया। मिरची पावडर घेतली आहे, हळद, चिकन मसाला आहे हा, धना पावडर, चाट मसाला आहे हा। तर आपण हे त्यामध्ये टाकून घेऊया। त्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत, 2 चमचे आहेत ते, आणि बेसन पीठ टाकणार आहोत। कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठला त्याला चांगली बाइंडिंग व्हायला मदत होते। आपण त्याच्यात 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत। आपण हे कांदे फाईन चॉप करून घेतले आहे, आपण ते त्यामध्ये टाकणार आहोत। आणि हा पुदिना आहे, पुदिना टाकणार आहोत आणि कोथिंबीर पण टाकणार आहोत। त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतला आहे। त्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस पिळणार आहोत। छान रस पिळून घ्यायचा त्यात। चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत त्यात, आणि आपण हे चांगलं एकजीव करून घेणार आहोत। हे एकत्र करून एकजीव करून घेतले आहे। आता आपण फ्राय करायला सुरुवात करूया। गॅस पेटवून घेते। आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तर आपण बनवायला सुरुवात करूया। असे चिकनचे थोडे थोडे पीस घ्यायचे, त्याचे असे हातावर छान गोळे करून घ्यायचे आणि थोडेसे चपटे करायचे। छान त्याची आणि ते तेलामध्ये सोडून घ्यायचे। आता मी अजून हे दुसरा गोळा करते आहे। तर असे सगळे गोळे करून आपण असे कटलेट करून त्यामध्ये टाकून असे पॅनमध्ये सोडून घ्यायचे। त्यामध्ये टाकून घेतले आहेत सगळे। आता आपण ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत। झालेले आहेत, मी त्याला चांगलं तळून घेतलेले आहे। तर आपण आता सर्व करून घेऊया। टेस्टी आपले चिकन कबाब तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।